मॅडम मी काय सांगितलं तू शुभ? माझ्या लग्नात लुडबुड करू नकोस सांगितलं होतं ना, मग का करतोयस तू हे? हे बघ, साहेबांनी माझ्या लग्नाची जबाबदारी अलकनंदा मॅडमना दिली आहे, त्यामुळे त्या बघून घेतील काय ते. तू प्लीज माझं लग्न मोडायचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, आता माझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ना ते सगळं मला मान्य आहे. मला त्यात काही बदल नको आहे. मॅडम, स्वतःच्या आयुष्याची वाट लावून का घ्यायला लागलाय? लग्न करते मी, यात वाट काय लावते मी? आणि आता माझं लग्न पण माझ्या मर्जीने करू नको का मी? मर्जीनं? मॅडम, तुम्हाला स्वतःला माहिती आहे हे सगळं तुम्ही मनाविरुद्ध करायला लागलाय. बरं चला, ते सगळं एक वेळ मान्य बी केलं असतं, पण आता जे काय आम्हाला समजलं ना त्यावर मी गप नाही बसू शकत. काय समजलंय? मॅडम, अहो हे सगळं तुमच्या लग्नासाठी चाललेलंच नाहीये. अहो हे यासाठी चाललंय की मुलं यावीत, तुम्हाला बघावं, त्यांनी तुमच्या आईविषयी प्रश्न विचारावेत. ह्याचा त्रास साहेबांना व्हावा, तुम्हाला व्हावा. अहो सगळा आत्यासाहेबांचा डाव आहे मॅडम, आणि त्यात तुम्ही अडकलाय. काय? हो श्रावणी, शुभ बरोबर बोलतोय. नंदाकाचा प्लान मी स्वतः माझ्या कानाने ऐकलाय. हो मॅडम, आत्यासाहेब काय बी करू शकतात हो, आणि तुम्ही रागाच्या भरात साहेबांना दुखवू नये म्हणून त्यांच्या होला हो म्हणत सुटलाय. अरे पण साहेब स्वतः म्हणाले की लग्न कर आणि घरातनं निघून जा. हा तर त्यांचं ऐकू नको का मी? ते माझे बाबा नाही आहेत आणि म्हणूनच मला त्यांच्या मर्जीचा विचार करावा लागतोय. एकतर आमच्यात कुठलंही नातं नसून सुद्धा इतकी वर्ष सांभाळ केला त्यांनी माझा. बापाचं प्रेम नाही दिलं कधी, पण मी कायम त्यांना माझे बाबाच मानले. हा असा कसं त्यांचा शब्द मोडू मी? आणि एकतर आईवरचा सगळा राग ते माझ्यावर काढतायत. मॅडम, तुम्ही कधी असा विचार केलाय का, तुम्हाला साहेबांनी जे तुमच्या आईविषयी सांगितलं ते कधी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असेल का म्हणून? साहेब स्वतः म्हणले ना की ती बिझी असायचे, त्यांना वेळ नसायचा. म्हणजे त्यांचा मित्र पण बिझी असेल ना. मॅडम, माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधता येते जर समोरचा कलाकार चतुर असेल तर. मॅडम, आजच बघा ना, आत्यासाहेबांनी तुमच्यासाठी किती चांगलं स्थळ आणलं. वरकरणी बघताना किती भारी वाटतंय, किती चांगला मुलगा वाटतोय. पण ह्याच्या मागं जे राजकारण शिजते ते कोणालाच माहित नाहीये. कदाचित साहेबांसोबत असंच काहीतरी घडलं असेल तर. पण अरे असं कोण करणार आणि का? हो मॅडम, अहो जरा तरी विचार करा. अहो जी व्यक्ती तुम्हाला पास करून साहेबांनी जेलमध्ये टाकू शकते, ती व्यक्ती साहेबांच्या डोळ्यावर पट्टी नाही बांधू शकत. हो श्रावणी, नंदाकांनी तुझ्या लग्नाचा गाठ घातलाय कारण तुझ्या आणि तुझ्या बाबांमध्ये दरी निर्माण व्हावी. मॅडम, साहेब तुमच्या आयुष्यात जे काही बोलले ते सर्व काही आत्यासाहेबांनीच सांगितलं असू शकतंय. त्यावेळची परिस्थिती आपल्याला थोडीच माहिती आहे. तर हे सगळं ऐकून बी तुम्हाला लग्न करायचं. शुभू, साहेबांनी जे काही सांगितलं ते खरंय की खोटं मला माहित नाही, पण आता मी सत्य शोधणार. मलाही लग्न नाही करायचंय. शिरीष घाणेकर नक्की कोण? त्याचा आणि माझ्या आईचा काही संबंध आहे की नाही? साहेबांनी जे बघितलं ते खरं होतं का की सगळं खोटं होतं? हे मला सगळं शोधून काढायचंय. आणि आता मी थांबणार नाही. आता मी अलकनंदा मॅडमचं पितळ उघडं पाडणार आणि माझ्या आईचं सत्य जगासमोर आणणार. शाबास श्रावणी, आम्हाला हेच ऐकायचं होतं. आता कसं सगळं नीट होईल आणि तू काही काळजी करू नकोस. शुभ आणि मी आहे ना तुझ्यासोबत. पण आता लग्नाचा विषय कसा काय थांबायचा? साहेबांनी तर. मॅडम, शुभ आहे, लोड घ्यायचा नाही. अहो तुमचा लग्नाचा विषय तर बंद होईलच, पण आत्यासाहेबांचा खेळ आता असा उलटल की त्या कवा हरल्या हे त्यासनीच कळणार नाही. वर्षा, ए वर्षा, जरा लवकर ये इकडे. कुठे गेली बाई कडमडायला ही? हा तसे बोला की. अगं मला गरम दूध आणून दे लवकर, मला गोळ्या घ्यायच्यात. हा आणते. लवकर आण, मला झोप येते. हा आणते. अगं दूध नंदाकासाठी आहे, मी देते त्यांना. तू तुझी दुसरी कामं बघ. हा ठीक आहे. तुमचं पाप तुमच्याच दुधात नंदाक्का. घ्या. हे काय तू का आणलंस? ती वर्षा कुठे गेली?
ती बिझी आहे, दुसऱ्या कामात बिझी आहे म्हणून मी आणले. तेच म्हटलं एवढी माया कशी काय उतू गेली. या बाईच्या एक मनात काय शिस्त कळत नाही बाबा. आव तर असं आणते बघायला नको. आत्ता आमचा प्लॅन वर्क होणार. अलकनंदाबाई, आजवर तुम्ही दुसऱ्यांना प्लॅन करून त्रास दिलात ना, आत्ता तुम्हाला कळेल. ज्या जाळ्यात तुम्ही श्रावणीला अडको पाहत होता, आता त्याच जाळ्यात तुमची मान अडकणार. मॅडी, आई गो देवा, मॅडी, मॅडी, आई गो, आई आई आई. मॉम काय झालं, का ओरडतेस तू? अरे रात्रीपासून माझ्या पोटात खूप दुखतंय. किती वेळा जाऊन आले, पोटात मुरडा येतोय. तू काही वेगळं खाल्लं होतंस का? काही नाही रे, काय मी तर बाहेरचं काही खात नाही, तुला माहितीये, घरातलंच जेवले होते. रात्री गोळ्या घेतल्या एवढंच. ठीक आहे ठीक आहे, तू काळजी करू नको, मी डॉक्टरला घेऊन येतो. विश्वभरला सांग, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांना बोलवेल तो. बरं मी सांगतो, काळजी करू तू नको. लवकर जा. हो हो हो. आई गो. काळजी करण्यासारखं काही नाही, पण त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. आत्यासाहेब, तोपर्यंत बाहेरचं काहीही खाऊ नका, घरचं आपलं साधं जेवणच खा. हो. खिमटी बनवायला सांगितली, ती चालेल ना? उत्तम, त्यांना हलकंच काहीतरी खायला द्या. आत्यासाहेब, ही औषधं छानशी खिमटी खाऊन घ्या आणि मगच औषधं घ्या. रिकाम्या पोटी काहीही औषध घेऊ नका. ओके सर, येतो.